मन शुद्ध तुझं हाय गड्या पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला र गड्या भीती कोणाची मन शुद्ध तुझं हाय गड्या पृथ्वी मोलाची तू चाल गड्या तुला र पुढं भीती कोणाची परवा बी कोणाची तू झेंडा भल्या कामाचा तू घेऊन निघाला नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. त्याचा रिझल्ट लागला आणि तो होता बेळगावच्या माळा रानावर. मेंढरं चरत होती आणि त्यांच्या पाठीमागे भर उन्हामध्ये तो उभा होता. तो कोण होता माहीत आहे? IPS बिरदेव. त्याचा रिझल्ट लागला आणि त्यावेळेला तो बेळगावच्या माळ रानावर मेंढरांच्या पाठीमागे होता. मेंढरं चरत होती. मेंढपाळांचा तो मुलगा बिरदेव याचं नाव प्रत्येकाच्या तोंडी आज झळकत आहे. कोल्हापूर जिल्हा आणि या जिल्ह्यामधील कागल तालुक्यातील हा मुलगा बिरदेव. पहा ना, यश हे कसं माणसाला उच्च शिखरावर नेऊन ठेवतं. यशाने आज त्याचं भरभरून कौतुक होत आहे या बिरदेवचं. बिरदेव अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा. अतिशय हालाकीची परिस्थिती आणि अशा परिस्थितीत त्यानं आपलं शिक्षण चालू केलं. शिक्षण चालू होतं. 1ली, 2री, 3री शिक्षण शाळा चालू होती. पण शाळा म्हणजे काय, शाळेत रोज गेलं पाहिजे हे त्याला मुळीच माहीत नव्हतं. शाळेत जायचं ते केव्हा तरी शाळेत जायचं. रोज शाळेत जाणं त्याला माहीतच नव्हतं. कारण मेंढरं आहेत आणि मेंढरांच्या पाठीमागे आपल्याला जायचं आहे. हीच आपली भाकरी आहे. यांच्याकडूनच आपल्याला भाकरी मिळणार आहे हेच तर ते माहीत होतं. पण जसा हा बिरदेव मोठा होत गेला आणि त्याला शिक्षणाचं महत्त्व कळू लागलं. शाळेमध्ये तो नेहमी हुशार, 1ल्या किंवा 2ऱ्या नंबरमध्ये तो असायचा. आणि जेव्हा तो 4थीतून 5वीत गेला आणि 5वीत गेल्यानंतर त्याला वाटलं की आपला नवोदयला नंबर आला पाहिजे, नवोदयमध्ये आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. आणि या मुलानं अभ्यास चालू केला. पण दुर्दैव म्हणावं, इतर मुलांचं सिलेक्शन झालं आणि या बिरदेवचं सिलेक्शन झालं नाही. त्यामुळे ती खंत त्याच्या मनात होती. आणि यानंतर त्यानं ठरवलं, आता 8वीला जी NNMSची जी परीक्षा आहे ना ती आपण द्यायची, पास व्हायचे आणि आपणाला मग काय होईल, स्कॉलरशिप मिळेल. आणि मग जिद्दीनं अभ्यास केला, पास झाला आणि त्याला ती स्कॉलरशिप मिळायला लागली 6,000. तोपर्यंत काही स्वप्न डोळ्यासमोर नव्हतंच, फक्त पैसे मिळत आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची आणि आपणाला शिष्यवृत्ती मिळणार आहे एवढंच फक्त ते काही स्वप्न होतं या मुलाचं. शिष्यवृत्ती मिळत गेली आणि मग शिक्षकांनाही याचं महत्त्व कळू लागलं की हा मुलगा साधासुद्धा नाही, हा मुलगा हुशार आहे. शाळेत हा चुणक दाखवत आहे, हुशार मुलगा आहे. आणि अशा पद्धतीनं शिक्षकांनी घरी जाऊन सांगितलं, या मुलाला तुम्ही रोज शाळेत पाठवा, घरी ठेवून घेऊ नका, हा हुशार आहे. आणि अगदी असंच झालं. आणि बिरदेव 9वी झाला, 10वी झाला. 10वीमध्ये 96% मार्क्स पडले आणि त्याचं भरभरून कौतुक झालं. मेंढपाळाचा मुलगा 96% मार्क्स मिळवले. त्यामुळे खूप त्याचं कौतुक झालं. त्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या, भरभरून कौतुक केलं. पण केवळ कौतुक कामाचं नसतं, त्याच्यासाठी शिक्षणासाठी लागतो तो पैसा. बऱ्याच जणांनी त्याला आश्वासन दिलं शिक्षणाचं, पण आश्वासन आलं आणि पाण्यासारखं निघून गेलं असं त्याचं मत आहे. आणि असंच प्रकार घडलेला आहे. आणि मग त्याला कोल्हापूरमध्ये एक फाउंडेशन आहे, त्यांनी दत्तक म्हणून घेतलं आणि 11वी आणि 12वी त्याचं शिक्षण पूर्ण झालं. हा 12वी कंप्लीट झाला. शिक्षण
त्याचे अशा पद्धतीनं चालूच होतं आणि याला परत पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळालं. मेंढपाळाचा मुलगा पहा, तिथे तो पुण्याला गेला. पुण्याला गेल्यानंतर हा धनगराचा मुलगा म्हटल्यानंतर इतर मुलांनी, सिनियर मुलांनी अगदी त्याची मस्करी करणं ना हा प्रकार केला. पण सुदैवानं त्याला प्रांजल नावाचा एक मुलगा भेटला आणि त्याच्याशी त्याची मैत्री झाली. पहा, मैत्री माणसाला, चांगली मैत्री असेल तर माणसाला अगदी उच्च ठिकाणी नेऊन ठेवते. आणि असंच झालं. इथून पुढे त्याला जे मित्र भेटले, जी काही माणसं भेटली ती अतिशय चांगली भेटली या बिरदेवला. आणि खऱ्या अर्थानं बिरदेवचा यश त्यानं स्वतःहून खेचून आणलं. प्रत्येकजण त्याला मदत करू लागले, सहकार्य करू लागले, त्याला पुढे नेण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करू लागले की हा धनगरांचा मुलगा आहे, हे प्रत्येकजण ओळखायचं, याची परिस्थिती नाही आहे. आणि अशा पद्धतीनं हा बिरदेव आज IPS झाला आहे. आणि पाहणा, काहीच दिवसापूर्वी त्याचा मोबाईल हरवला आणि मोबाईल हरवला म्हणून तो तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला होता. पण पोलिसांनी सुद्धा त्याची तक्रार लिहून घेतली नाही. त्यांना कुठे माहीत होता की आता IPS होणार आहे. हा कोणी साधा सामान्य मुलगा नव्हता हे त्यांना माहीत नव्हतं. आणि पहा, मग तो रोज चौकशीला जायचं, मोबाईल सापडला का तर उगीच काहीतरी कारणं द्यायची पोलीस पण आणि पाठवून द्यायचे. आणि अशा प्रकारे त्याचा तो मोबाईल सापडला नाही. पण त्याचा जो मित्र आहे त्याने मित्राला सांगितलं की असं असं माझा मोबाईल हरवलेला आहे. पण मित्र पण पहा, अगदी भावासारखे पाठीमागे उभे राहतात. आणि त्याला त्याच्या मित्रानं मोबाईल हरवलेला आहे म्हटल्यानंतर त्यानं आपल्याजवळ जो दुसरा मोबाईल होता तो बिरदेवला दिला. त्यानं त्याचा मोबाईल तर निघूनच गेलेला होता, हरवलेलाच होता. आणि त्याच मोबाईलचा तो वापर करायला लागला. म्हणजे IPS आपल्या मित्राचा मोबाईल वापरत आहे. पाहणा, तो माळ रानावर चरत असताना त्याचा रिझल्ट लागला. आणि रिझल्ट लागल्यानंतर त्याला त्याच्या मित्राचा फोन आला. तुला माहीत आहे का की तुझा 551वा नंबर आहे, तिथं तुला रँकमध्ये तुझं म्हणजे इथं नंबर लागलेला आहे आणि तुझं सिलेक्शन झालेलं आहे. तेव्हा त्याला झालेला तो आनंद प्रचंड आणि प्रचंड असा होता. जमिनीशी अगदी घट्ट नाळ जोडलेली. जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा तो मेंढरांसोबतच होता. आणि त्याला जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये जो प्रश्न विचारला होता तो मेंढरांसंदर्भातच प्रश्न विचारलेला होता. मेंढरं असेल, त्यांचा जन्म, त्यांचं दूध, या विषयावरच त्याला तो प्रश्न विचारला. आणि याच प्रश्नांची त्यानं उत्तर दिली होती. म्हणजे आपण आपल्या कामाशी प्रामाणिक असतो ना तेव्हा त्याचा न्याय मिळत असतो. आणि हाच न्याय त्या बिरदेवला मिळालेला आहे. म्हणजे जो भंडारा उधळला गेला त्याला सोन्याची झळाळी मिळाली आणि झोपडीतील स्वप्नाला यशाची साथ मिळाली. पाहणं, तर असा हा बिरदेव, त्याचं नाव आज सर्वांच्या मुखावर आहे. सर्वजण त्याचं अगदी भरभरून कौतुक करत आहे, त्याला शुभेच्छा देत आहे. त्याचा आता सत्कारही गावामध्ये, प्रथम गावात सत्कार केला जाणार आहे. अति मातीशी त्याची नाळ अगदी घट्ट जोडलेली आहे. त्याचा रिझल्ट लागलेला आहे, तो गावात नाही तर तो मामांकडे गेलेला आहे आणि तिथं त्याला रिझल्ट आलेला आहे. म्हणजे पाहणं की यश, जिद्द, चिकाटी यश माणसाला कसं अगदी दूरवर नेऊन ठेवतं याचं अगदी एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा आहे बिरदेव. पहा ना, यश हे कधी एका दिवसात येतं का हो? मुळीच नाही. यश मिळवण्यासाठी बरेच दिवस घालवावे लागतात. यश हे एका दिवसाचं नसतं तर खूप सारी त्याला मेहनत करावी लागते, तेव्हाच हे यश संपादन होत असतं. आणि अशा पद्धतीनं हा बिरदेव अभ्यास करायला लागला, अभ्यास केला आणि अभ्यासातून आज त्याची सगळीकडेच वाहवा होत आहे. खरं आहे ना? अगदी नक्कीच आहे. म्हणजे कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं.